हिंदूंनी किमान 3 ते 4 मुलांना जन्म द्यावा. लोकसंख्या वाढीच्या मुद्द्यावरून नवनीत राणांचा हुंकार. मौलाना कादरीला सडेतोड उत्तर. लोकसंख्या वाढीच्या मुद्द्यावरून अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतलं आहे. मौलाना सय्यद कादरी यांनी आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल केलेल्या एका वादग्रस्त विधानाचा समाचार घेताना नवनीत राणा यांनी हिंदू समाजाला थेट आवाहन केलं आहे. जर समोरून उघडपणे लोकसंख्या वाढवण्याचं आव्हान दिलं जात असेल तर आपणही मागे राहता कामा नये, अशा शब्दात त्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. मौलाना सय्यद कादरी यांनी अलीकडेच मला 4 बायका आणि 19 मुले आहेत असं वक्तव्य केलं होतं. यावर प्रतिक्रिया देताना नवनीत राणा म्हणाले, त्यांचा हा विचार आपल्या हिंदुस्थानला पाकिस्तान बनवण्याचा आहे. पण जर कोणी उघडपणे सांगत असेल की त्यांना एवढी मुले आहेत तर आपण एकावरच मुलावर का समाधान मानायचं. मी सर्व हिंदू समाजाला आवाहन करते, आपणही किमान 3 ते 4 मुले जन्माला घातली पाहिजेत आणि यामध्ये कोणतेही दुमत असण्याचं कारण नाही. लोकसंख्येचा समतोल राखण्यासाठी हिंदूंनी आता विचार करण्याची वेळ आलेली आहे, असा दावा त्यांनी यावेळेस केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत घडामोडींवर बोलताना नवनीत राणा यांनी मवाळ भूमिका घेतली. शरद पवार हे महाराष्ट्राचे अत्यंत वरिष्ठ नेते आहेत. अजित पवार, शरद पवार हे शेवटी एकाच कुटुंबातील सदस्य आहेत. अजित पवारांनी यापूर्वीच स्पष्ट केलेलं होतं की शरद पवारांच्या सल्ल्यानेच ते भाजपसोबत गेले आहेत. त्यामुळे जर 2 पवार एकत्र येत असतील तर ही स्वागतार्ह बाब आहे. कुटुंब एकत्र येणं कधीही चांगलंच असतं, असंही त्यांनी म्हटलेलं आहे. की एक मौलाना आहे की कोण आहे देवालाच माहीत आहे, पण ते खुलेआम असं म्हणतात आहे की मला 4 बायका आणि 19 मुलं आहे म्हणतात. आणि मला त्या गोष्टीची लाज वाटते की माझं कोरम 19 मुलांचं जे मला पाहिजे होते ते 30-35 मुलं पाहिजे होते आणि ते कोरम मी पूर्ण करू शकलो नाही म्हणे. आणि त्या गोष्टीसाठी मला आजही नाराजगी वाटते. तर मी सगळे हिंदूंनाही सांगन की ते जर खुलेआम म्हणतात आहे 4 बायका आणि 19 मुलं, तर आपण किमान 3-3, 4-4 मुलं आपले हिंदू लोकांनी केले पाहिजे. या ज्या पद्धतीने डॉमिनेट करण्याचा प्रयत्न करत आहे बोलून, तर मला वाटते की आपणही हिंदुस्थानमध्ये या भूमीमध्ये जन्माला आलो आहे. त्यांचा विचार आहे या हिंदुस्थानाला पाकिस्तान बनवण्याचं. एवढे संख्याने मुलं पैदा करून तर आपण एक मुलांवर का संतुष्टी करत आहे. 4-4, 3-3, 4-4 मुलं आपणही सुद्धा केले पाहिजे. त्याच्यामध्ये काही दुम्मत आपण कोणी ठेवली नाही पाहिजे. अजित पवार व शरद पवार एकत्र येण्याची चर्चा सुरू आहे, कसं बघतो? मला असं वाटते की पवार साहेब आमचे खूप वरिष्ठ नेता या महाराष्ट्राचे आणि देशाचे आहे. त्यांच्या बाबतीत आणि अजितदादा आणि हे सगळे परिवार आहे. पहिलेही हे परिवारच होते आणि अजितदादांनी स्पष्ट म्हटलं होतं की मला पवार साहेबांनीच BJPमध्ये जासाठी आग्रह केला होता. आणि जेव्हा 72 आवर्स की 2 दिवसामध्ये त्यांची सत्ता बसली आणि तुटली होती, तेव्हा स्पष्ट शब्दामध्ये अजितदादांनी म्हटलं होतं की पवार साहेबांनीच मला पाठवलं होतं. आणि ते पाठवल्यानंतर ते सगळं परिवार आहे. कधी ना कधी तर परिवार एक होतेच आणि ते झाले तर चांगलंच आहे. मनुष्य ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, अमरावती.